तर नागपूरमध्ये होत असलेल्या या लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमावरती आशा सेविकांनी बहिष्कार टाकलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी आशा सेविकांना हजेरीची सक्ती केल्याने रोष निर्माण झालेला आहे। सक्ती करणे अन्यायकारक आहे असं आशा कर्मचारी युनियनने आरोप केलेला आहे। आम्ही आमची भूमिका आज आमच्या मेळाव्यामध्ये स्पष्ट केलेली आहे की कोणीही आशा वर्कर आणि गट प्रवर्तक रेशीमबाग मध्ये होणाऱ्या जे 31 तारखेच्या जे महायुतीचा जो कार्यक्रम आहे, ज्याला सरकारी कार्यक्रम म्हणून नाव देण्यात येत आहे, त्या कार्यक्रमाला कोणी उपस्थित राहणार नाही आणि आपापल्या भागामध्ये डेंगू आणि चिकनगुन्याचे रुग्ण शोध मोहीम जी आहे, जी आशा वर्कर करत आहे, त्यामध्ये पूर्णपणे हिस्सेदारी करणार आणि ते आपले काम करत राहणार। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नागपुरातून प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आशा सेविकांनी या कार्यक्रमावरती आजचा बहिष्कार टाकलेला आहे, काय नेमकं कारण, काय नेमका वाद या सगळ्याच्या मुळाशी दिसतोय? गुरु, आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचा मानधनाचा जो मुद्दा आहे तो गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे। सरकारने आश्वासन दिलेलं होतं की आशा सेविकांना 7,000 आणि गटप्रवर्तकांना 10,000 मानधन देण्यात येईल। आश्वासन दिल्यावरही त्याची अंमलबजावणी अजूनपर्यंत झालेली नाही आणि आज नागपुरात राज्यस्तरीय माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ कार्यक्रम आहे। या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील सुमारे 3,000वर आशा सेविकांना हजर राहण्याचं आणि आपल्या परिसरातील महिलांना सोबत आणण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं होतं। समोर मात्र या प्रलंबित मागण्या असताना या कार्यक्रमाला जी सक्ती लावण्यात आलेली आहे त्याविरोधात आपला हा बहिष्कार म्हणून आशा सेविकांनी आता या कार्यक्रमाला येणार नसल्याचं जाहीर करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात असं आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक कर्मचारी युनियननेही असं जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आजच्या जो कार्यक्रम आहे, सरकारचा कार्यक्रम आहे, महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाला आता आशा सेविका पोहोचणार नाही आहेत। गुरु, धन्यवाद जितेंद्र या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।